सुसंगत विचार सरणी तंत्रज्ञाने होते प्रगती देई मानवा सुख समृद्धी निसर्ग अन्विज्ञान विज्ञानाच्या रंजक गोष्टी व्यापून घेई सारी सृष्टी जगण्यातील विज्ञान आणिक विज्ञानातील जगणे विज्ञानम जनहिताय 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 विज्ञानम जनहिताय. नमस्कार. मराठी विज्ञान परिषद प्रस्तुत विज्ञानम जनहिताय या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं स्वागत. मंडळी, आपल्या सर्वांना लहानपणापासून आपण शाळेतनं शिकलोय, आत्तापर्यंत शिकलोय की ऋतू म्हटले की 3 ऋतू, उन्हाळा, पावसाळा, हिवाळा. आणि जर का आपल्याला मदर नेचर म्हणजे निसर्गाचे काही धक्के बसत असतील तर ते म्हणजे भूकंप, पूर, वादळ असे. परंतु जर का तुम्ही हल्ली पाहिलं तर क्लायमेट चेंज, हवामान बदल, अल निनो, ला निना असे नवीन नवीन व्याख्या, नवीन नवीन संज्ञा आपल्याला कळायला लागल्यात. आणि हे हवामान बदल हे का होत आहेत, त्याचे आपल्यावरती दुरोगामी परिणाम काय, खास करून भारतासारख्या देशात, महाराष्ट्रासारख्या राज्यास. कारण आपल्या देशामध्ये आपल्या GDPचे जवळजवळ 18% उत्पन्न हे कृषीमधनं येतं. आपल्या लोकसंख्येच्या अर्धी लोकसंख्या ह्या कृषी उत्पन्न आणि कृषी कामावरती रोजगारातनं आपली निवडली जाते, त्यात त्यांना रोजगार मिळतो. महाराष्ट्राच्या बाबतीत आणि देशाच्या बाबतीत म्हणायचं झालं तर सुमारे 45% भौगोलिक भाग हा कृषीसाठी वापरला जातो. आणि या सर्व गोष्टींवरती हवामानाचा प्रचंड प्रभाव असतो. तर मग या हवामानाबद्दल अल निनो, ला निना काय आहे, याचा आपल्यावर असलेले परिणाम काय आहेत, आणि खास करून आत्ता ज्या पद्धतीने पाऊस चालला आहे, धुवाधार बॅटिंग करतो आहे पाऊस गेले 2-3 दिवस. पण हे सगळं किती महत्त्वाचं आहे, याचे आपल्यावरती असलेले बळीराजाला, शेतकरीसाठी काय संदेश द्यायचे आहेत, यासाठी सर्वात उत्तम असे वक्ते आज आपल्याला लाभलेले आहेत. ते म्हणजे कृष्णानंद होसाळीकर सर. होसाळीकर सर हे निवृत्त अतिरिक्त महासंचालक IMD विभागाचे आहेत. तर आज आपणा सर्वांच्या वतीनं मी सरांशी संवाद साधणारे आणि समजून घेणारे की या अल निनो, ला निना याच्यामधला अंतर काय, याचा असलेला प्रभाव काय, काय शेतकऱ्यांनी यासाठी तयारी करावी, महाराष्ट्र शासनाने यासाठी काय पुरोगामी विचार करावे इत्यादी. सर, मला सर्वप्रथम तुम्हाला विचारायचा हा खूपच उत्सुकतेचा विषय आहे की हल्ली आम्ही खूपदा ऐकतो की अल निनो, ला निना. हे अल निनो, ला निना म्हणजे काय, याचे आपल्या भारत देशावरती आणि खास करून महाराष्ट्रामध्ये की जे 36 जिल्हे आहेत आणि प्रत्येकाचं हवामानाचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे, याच्यावरती किती प्रभाव आहे, याची सुरुवात कुठनं झाली, याबद्दल थोडं जरा सांगाल का? आपण प्रश्न विचारलात की सर्वसाधारणतः अल निनो, ला निना हे नेमकं काय प्रकरण आहे. मला असं वाटतं की गेल्या काही वर्षांमध्ये भाजी महाग झाली किंवा कुठेतरी एखाद्या ठिकाणी भाव वाढले तर मग आपण समोरचं म्हणतो नाही और क्लाइमेट चेंज की वजह से रेट बदल गया है किंवा क्लाइमेट चेंजमुळे अशा प्रकारची काही गणितं समोर येत आहेत. अल निनो, ला निना जे आहे तर हे एक असं प्रकरण आहे की ते प्रशांत महासागरामध्ये, विषुववृत्तीय प्रशांत महासागरच्या पूर्व आणि मध्य समुद्रावरती निर्माण होणारी एक प्रणाली आहे. सर्वसाधारणतः असं असतं की आपण प्रथम अल निनोबद्दल म्हणूया की अल निनो म्हणजे प्रशांत महासागरातली, विषुववृत्तीय प्रशांत महासागरातल्या समुद्राच्या पाण्याचं पृष्ठभागाचं तापमान सरासरीपेक्षा ज्यावेळी वाढायला लागतं त्यावेळी आपण असं म्हणतो की अल निनो तयार होण्याची शक्यता निर्माण होते. अर्थात त्याला काही थ्रेशोल्ड व्हॅल्यू आहेत. जसं जर का अर्धा डिग्री जर का तापमान सरासरीपेक्षा वाढलं तिकडच्या समुद्रातल्या पाण्याचं तर मग आपण म्हणतो की एक वीक अल निनो तयार झाला आहे. त्याच्यानंतर दर अर्ध्या डिग्रीच्या टप्प्याने मग मॉडरेट अल निनो आणि मग त्याच्यानंतर स्ट्रॉंग अल निनो, व्हेरी स्ट्रॉंग अल निनो म्हणजे 2 डिग्री वर जर का तापमान असेल सरासरीच्या तर मग आपण त्याला स्ट्रॉंग अल निनो किंवा बरेच लोक आता त्याला सुपर अल निनो किंवा अजून वेगवेगळे शब्द आपण मीडियामध्ये आपण त्याला ऐकतो. तर हा झाला एक दूरस्थ घटक आहे जो भारतातली मान्सूनवरती किंवा भारतातल्या हवामानावरती त्याचा प्रभाव पडतो.
अर्थात अल्निनो आणि लानिना जे आहे याला ग्लोबल क्लायमेट ड्रायव्हर पण असं आपण म्हणतो. म्हणजे ह्याचा जो प्रभाव आहे हा फक्त भारतावरती नसून तर संपूर्ण विश्वावरती म्हणजे जगावरती याचा प्रभाव होतो. आणि ज्यावेळी अल्निनो असतो त्यावेळी सर्वसाधारणतः भारतातल्या पावसाला तो मारक असतो. अर्थात हे 1-to-1 रिलेशन नाही आहे. म्हणजे जेव्हा अल्निनो असेल तेव्हा प्रत्येक वेळी मान्सून खराब होईल का, तर उत्तर नाही आहे. अशी काही वर्ष आहेत की ज्यावेळी अल्निनो होता पण भारतातला पाऊस चांगला होता, आणि अशी बरीचशी वर्ष आहेत की ज्यावेळी अल्निनो होता आणि देशातला पाऊस जो आहे तो सरासरीपेक्षा कमी झाला, का काही ठिकाणी दुष्काळ पडण्याची पण आपल्याकडे आकडेवारी येते. तर आपण आता लानिना बघूया. लानिना म्हणजे अल्निनोच्या अतिशय विरुद्ध शब्द आहे. हे दोन्ही शब्द स्पॅनिश भाषेतून आलेले शब्द आहेत. अल्निनो म्हणजे एक लहान मूल, जन्मजात असलेलं लहान मूल, आणि लानिना म्हणजे मुलगी असं म्हणायला आपल्याला हरकत नाही. लानिना म्हणजे असं आहे की ज्यावेळी विषुववृत्तीय प्रशांत महासागरातलं तापमान पृष्ठभागाचं ज्यावेळी सरासरीपेक्षा खाली जायला लागतं त्यावेळी आपण असं म्हणतो की लानिना तयार व्हायला सुरुवात होते. आणि त्याचे पण टप्पे तसेच आहेत जसे अल्निनोचे होते. पण एक प्रकरण इथे असं आहे की ज्यावेळी लानिना असतो त्यावेळी तो बऱ्याचदा आपल्या भारतातल्या पावसाला अनुकूल असतो. अशी बरीचशी वर्ष आहेत की ज्यावेळी लानिना होता प्रशांत महासागरामध्ये आणि त्याचा फायदा जो आहे तो भारतातील मान्सूनला झाला. यंदाचं जे 2026चं वर्ष आहे ज्याला आपण अल्निनो वर्ष म्हणून ओळखलं जातं आहे, तर यावर्षी अल्निनो तयार होतं आहे प्रशांत महासागरामध्ये. तर त्यामुळे त्याच्याकडे सावधगिरीने बघण्याची आपल्याला गरज आहे. मला असं वाटतं की अल्निनो हा दूरस्थ जरी पाहुणा असेल तरी तो कधीकधी आपल्याला त्रासदायक ठरू शकतो. आणि त्याप्रमाणे आपण गेले काही दिवसांमध्ये आपण बघतो की भारतातला जो मान्सून आहे किंवा राज्यातला जो पाऊस आहे तो कसा वेगवेगळ्या पद्धतीने जे डायनामिक्स जे आहेत ते आपल्याला बदलताना आपल्याला दिसत आहेत. सर, या प्रश्नाला धरून अजून एक मला अतिरिक्त प्रश्न विचारावा असं वाटतो की हे जे अल निनो ला निना हे प्रकार आत्ता 2026मध्ये आम्ही जास्ती ऐकतोय या मोसमामध्ये. तर हे या 2026पर्यंतच त्याच्यापुरताच आहे की याच्या पलीकडे पण त्याच्यानंतरचे त्याचे पडसाद आपल्याला काही दिसणार आहेत? याबद्दल जरा सांगाल का? मला असं वाटतं की आपण कुठेही प्रवासात जातो किंवा दोन मित्र एकमेकांशी भेटले की 2-3 गोष्टी असतात ज्याच्यावरती नेहमी चर्चा होते. एक असते ती क्रिकेट आणि दुसरं असतं ते हवामान. तर म्हणजे क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकरने टॉस उडवल्यानंतर बॅटिंग घेऊ नये, याने एक बॅट कधी धरली नव्हती, तो पण त्या विषयावरती अतिशय गांभीर्याने म्हणत असतो. हवामानाचं पण तसंच बऱ्याचदा असं असतं की बऱ्याचदा या हवामानाच्या ज्या परिभाषा आहेत त्या कधीकधी कॉमन लोकांपर्यंत, सामान्य लोकांपर्यंत व्यवस्थित पोचू शकत नाही. तर ह्या कार्यक्रमाद्वारे आपल्याला ही संधी मिळाली आहे. अल्निनोविषयी चर्चा ही नेहमी होणार, पुढेही होणार आहे असं मला वाटतं. कारण आपल्या देशाचा जो एक सर्वसाधारणतः ज्याला आपण असं म्हणू वित्तीय मंत्री, फायनान्स मिनिस्टर जो आहे तो मान्सून आहे. कारण आपल्याकडची जी शेती आहे ती मला वाटतं बहुतेक शेती जी आहे ती पावसावरती आधारित शेती आहे. त्यामुळे जरा जरी पाऊस आपल्या जागेवरून हल्ला एखाद्या वर्षी तर मग त्या वर्षी पावसामुळे निर्माण जो प्रभाव आहे, कृषीवरती होणारा जो प्रभाव आहे तो जास्त दिसून येण्याची शक्यता असते. नेमकं अल्निनो काय करतो की सर्वसाधारणतः जे आपल्याकडे मान्सूनचे जे वारे आहेत ज्याच्याने आपल्याला आपल्या देशाला मान्सून जून ते सप्टेंबर महिन्यामध्ये मिळतो, तर ह्या वाऱ्यांवरतीच त्याचा घात असतो. आणि हे वारे जे आहेत त्याच्यामुळे प्रभावित होतात आणि आपल्याकडे मान्सूनचा जो प्रवाह आहे किंवा मान्सूनचे जे डायनॅमिक्स आहेत ते आपल्याला दिसायला कमी होतात. आणि नेमकं ह्याच्यामुळेच बऱ्याचदा मान्सूनविषयी चर्चा गेल्या काही दिवसांमध्ये जास्त होत आहे. जून महिना, मागच्या जून महिना जो गेला 2026चा, तर त्याच्यामध्ये देशामध्ये सर्वसाधारणतः 40% तुटीचा पाऊस पडला आणि राज्यामध्ये मला सांगायला लागेल की 50% तुटीचा पाऊस जून महिन्यामध्ये होता. अर्थात भाकीत पुढे होतं की सर्वसाधारणतः जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये तो धुवाधार पडणार आहे, पण त्याच्यामुळे पेरण्या खोळंबल्या. आपल्याकडे कृषी मंत्रालय जे आहे किंवा ऑनरेबल CM जे आहेत त्यांनी वारंवार सर्व शेतकऱ्यांना, बळीराजाला विनंती केली की पेरणी करायची घाई करू नका, कारण जून महिन्यामध्ये पाऊस फार कमी पडला राज्यामध्ये. आता मला असं वाटतं की परिस्थितीमध्ये सुधार आहे. त्यामुळे हा एक कृषीवरती होणारा सर्वात मोठा मेजर परिणाम जो आहे तो अल्निनोचा आहे. अल्निनो फक्त कृषीसाठी आहे तर असं मी म्हणेन नाही, कारण पावसामुळे निर्माण होणारे जे प्रश्न असतात त्या सर्वांवरती अल्निनोचा जो आहे तो प्रभाव आपल्याला दिसतो. आणि सर्वसाधारणतः ह्याचं जो पूर्वानुमान असतं, अल्निनोचे जे पूर्वानुमान आहे गेल्या काही वर्षांमध्ये ह्याची अचूकता खूप वाढलेली आहे. सर्वसाधारण त्याची अचूकता आजच्या 2026मध्ये मी असं म्हणेन 80%च्या वर ह्याची अचूकता आहे. म्हणजे अल्निनो जर काय येणार असं म्हटलं आणि हा येणार असं ज्यावेळी आपण म्हणतो
हे उद्या येणार असं म्हणत नाहीत की सर्वसाधारणतः याला 4 ते 6 महिने अगोदर म्हणजे 2025च्या डिसेंबरच्या आसपास हवामान विभाग, ग्लोबल क्लायमेट सायंटिस्ट जे आहेत या सर्वांनीच असं म्हटलं की सर्वसाधारणपणे 2026 उन्हाळ्यामध्ये किंवा मान्सूनच्या सुरुवातीला अल्निनो प्रस्थापित होण्याची शक्यता आहे आणि तो पुढच्या येणाऱ्या काळामध्ये त्याचा जो प्रभाव आहे आपल्याला वाढताना दिसेल. सर्वसाधारणतः ह्याचा प्रभाव फक्त मान्सूनसाठी नसून त्याच्यानंतर येणारा जो हिवाळा आहे त्याच्यामध्ये पण त्याचा प्रभाव जाणवेल. देशामध्ये उष्णता, राज्यामध्ये उष्णता वाढेल, तापमान वाढीची शक्यता आणि मग त्याच्याने निर्माण होणारे जे काही आपल्याकडे प्रपंच आहेत किंवा जे त्रास आहेत तेही आपल्याला दिसतील. विज्ञानम जनहिताय. सर, मला अजून एक विचारायचं आहे की या सर्व हवामान बदलामध्ये, या वातावरणामुळे आलेल्या सगळ्या संकटामुळे याचं मूळ कारण काय? आणि हे मूळ कारण आपल्याला जरा स्पष्ट करता आलं आणि त्यासाठी आपण काय योजना करायला हवी तर जरा बरं पडेल. तर याच्यामध्ये सर्वात मूळ कारण म्हणजे जे कार्बन डायऑक्साईडचे जे एमिशन आहे, उत्सर्जन आहे, हरित वायूंचे जे उत्सर्जन आहे जे अधिक प्रमाणामध्ये होतं आणि त्याचं मूळ कारण म्हणजे जे आपण इंधन वापरतो म्हणजे फॉसिल फ्युल ज्याला आपण म्हणतो ते जे इंधन आपण वापरतो त्या इंधनाचा अतिरेक किंवा त्या इंधनाचा जास्तीत जास्त वापरामुळे देशामध्ये आणि जगामध्ये जे कार्बन डायऑक्साईडचं जे उत्सर्जन होतं त्याच्यामुळे पृथ्वीचं तापमान जे आहे ते वाढतं आहे. आणि बऱ्याचदा ह्या गोष्टीला काही लोकांचा विरोधही असेल, पण आता IPCCने असं व्यवस्थितपणे म्हटलेलं आहे, त्यांच्या लेटेस्ट रिपोर्टमध्ये पण त्याने असं म्हटलं आहे की जो पृथ्वीचं जे तापमान वाढतं आहे तर सर्वसाधारणतः ह्याच्यामध्ये तापमान वाढीमध्ये मानवाचा हस्तक्षेप हे महत्त्वाचं कारण आहे. मानवाने जे विकासाबरोबर काही अडचणीच्या गोष्टी निर्माण केलेल्या आहेत त्या गोष्टींचं सोल्युशन फाइंड आउट करणं अत्यंत गरजेचं आहे. मला असं वाटतं की त्या दृष्टिकोनातून देशाने आणि राज्याने असे बरेचसे आराखडे, बऱ्याचशा योजना अवलंबलेल्या आहेत. जसं आपण असं म्हणतो की विकसित भारत 2047 हे एक मोठं मॅन्युअल आहे. त्याच्यामध्ये त्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये भारताने काय करायला पाहिजे तर त्या हिशोबाने प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांनी तशा प्रकारच्या आखण्या केलेल्या आहेत. महाराष्ट्र शासनाने पण विकसित महाराष्ट्र 2047 म्हणजे पुढच्या 20 ते 30 वर्षांमध्ये आपल्याला काय करावं, ज्याला आपण म्हणतो नेट झिरो ज्याला आपण म्हणतो की म्हणजे कार्बन डायऑक्साईड संपूर्णपणे आपल्याला नलिफाय जर का करता आला तर मग पृथ्वीचं तापमान जे वाढतं त्याच्या उत्सर्जनामुळे, कार्बनच्या उत्सर्जनामुळे ते आपल्याला कमी करते. तर त्याच्यासाठी वेगवेगळे गोष्टी आहेत. काही गोष्टी खूप सोप्या आहेत. एक गोष्ट म्हणजे विजेचा वापर जेवढा कमी करता येईल तो कमी. जे आपल्याकडे जे रिन्युएबल एनर्जी रिसोर्सेस आहेत म्हणजे सोलार आहेत, हायड्रॉलिक आहे, त्याच्यानंतर जे हवेवरती चालणारे जे आपल्या गोष्टी आहेत, वीज निर्मिती आहे आपल्याकडे, तर अशा प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत त्याचा वापर जर का आपल्याला करता येईल, जर का 500 गिगावॅटचं आपल्याकडे एक उद्दिष्ट आहे देशापुढे आणि गेल्याच वर्षी आपण त्याच्या जवळजवळ अर्ध्याधिक टप्प्यावरती पोचलेलं आहे. मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये अशा प्रकारची उद्दिष्ट जर का आपण व्यवस्थितपणे करू शकलो, जे आपण स्टील वापरतो त्याला आपण म्हणतो त्याच्यामध्ये जर का तो कार्बन असतो तर आता नवीन संज्ञा आलेल्या आहेत, ते ग्रीन रूम, ग्रीन स्टील, ग्रीन बिल्डिंग्स, ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी अशा आहेत की जिथे विजेचा वापर कमी, ज्याच्याने कार्बनचं उत्सर्जन जास्तीत जास्त कमी होण्याची शक्यता आहे. तर ह्या काही गोष्टी, आराखडे, काही लघु योजना आहेत ज्याला आपण म्हणतो अल्प घडीच्या गोष्टी आणि काही लाँग पल्ल्याच्या काही योजना आपल्याकडे आहेत. त्या जर का आपण व्यवस्थित राबवल्या, लाईफ ज्याला पंतप्रधानांनी गेल्या काही वर्षामध्ये त्याला पुढाकार दिला आहे, कशा प्रकारे कुठल्या प्रकारे आपण विजेचं उत्पादन करायला पाहिजे, ह्या सर्व गोष्टींकडे आपण जर का बघितलं. शेततळी, राज्यामध्ये शेततळी हा अतिशय चांगला महत्त्वाचा विषय आहे. म्हणजे शेतकऱ्यांनी पडणारा पावसाला शेतामध्ये जर का साचवता आलं तर न पडणाऱ्या पावसाच्या दिवशी त्या दिवशी त्या पाण्याचा वापर आपल्याला करता येतो. तर अशा प्रकारे काही गोष्टी जर का आपण वापरल्या आणि अंमलात आणल्या तर मला असं वाटतं की हा जो मूळ प्रश्न आहे याचा बऱ्याच अंशी जे समाधान होणार. NDC ज्याला म्हणतो नॅशनल डिटरमाइंड आपण किती कार्बन उत्सर्जन कमी करणार आहोत ते पण आता भारत सरकारने सुचवलेलं आहे गेल्या काही दिवसांमध्ये, असं मी म्हणतो. सर, आत्ता आपण ज्या मोसमामध्ये आहोत, अतिवृष्टीचा पाऊस आणि शेतकरी पण हवालदिल झाला आहे. खूप ठिकाणी दरड कोसळते आहे, नाले वाहत आहेत, नद्यांना पूर येतो आहे, तलावं भरलेली आहेत. अशा यासाठी आज आपल्या शेतकऱ्यांना, बळीराजाला तुम्ही काय सूचना कराल, काय त्यांच्यासाठी अजून तुम्ही भाकीत सांगू शकाल की जेणेकरून ते पूर्ण तयारीने जास्तीत जास्त सजग राहतील? 2026 हे अल्निनोचं वर्ष आहे
आणि अल्निनोची जर का वारंवारता बघितली तर त्याचं एक सायकल बघितलं ते 2 ते 7 वर्षामध्ये परत परत फिरून येणारा हा सिस्टम आहे. 2023मध्ये आलेला होता, आता 2026मध्ये परत एकदा तो आलेला आहे. एक गोष्ट बळीराजा, शेतकरी आणि सर्वांनाच एक गोष्ट मी ते सांगू इच्छितो की अल्निनो आला म्हणून पॅनिक व्हायची गरज नाही आहे. बऱ्याचदा त्याचं अतिशय वेगळ्या पद्धतीने त्याचं विश्लेषण केलं जातं. मला असं वाटतं की 2026मध्ये आपण जे शिकू अल्निनोकडून, मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये आपल्याला त्याचे तक्ते गिरवायला परत एकदा आपल्याला मदत मिळेल, अनुभव आपल्या गाठीशी येईल. सर्वसाधारणतः अल्निनो म्हणजे बऱ्याचदा लोकांना असं वाटतं की पाऊस पडणारच नाही आहे, तर तसं नसून पाऊस पडेल अल्निनोच्या वर्षामध्ये पण पावसामध्ये खंड असतील आणि ते खंड मोठे मोठे असतील. 2026मध्ये पण आपण बघतोय की जूनमध्ये न पडणारा पाऊस जुलैच्या पहिल्या 10 दिवसांमध्ये अतिशय वेगाने आपल्याला पडताना दिसतोय. अर्थात क्लायमेट फोरकास्ट असं दर्शवतं आहे की जुलैच्या उत्तरार्धामध्ये परत एकदा पावसाची कमतरता किंवा त्याच्यामध्ये खंड पडण्याची शक्यता आहे. तर अल्निनोचं वर्ष जे आहे हे सर्वसाधारणतः अशाच प्रकारे कॅरेक्टरिस्टिक्स असतं की पाऊस पडेल, खूप मुसळधार पडेल आणि त्याच्यामध्ये खंड असतील, काही ठिकाणी त्याच्यामुळे दुष्काळ पडू शकतो, तर काही ठिकाणी त्याच्यामुळे पूरसदृश्य परिस्थिती जी आज आपण गेल्या जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये बघतोय अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होऊ शकतं. काय करावं शेतकऱ्यांना असं वाटतं की पारंपरिक शेती जी आहे त्याच्याकडे थोडंसं आपला वेगळा बदल करून बघायला पाहिजे. क्लायमेट रिझिलियंट क्रॉप किंवा ज्याला आपण म्हणतो छोट्या ड्युरेशनची जी क्रॉप्स आहेत, पिकं आहेत, ती घेणं फार गरजेचं आहे. त्या हिशोबाने आपल्याला काही गोष्टी अंमलात आणाव्या लागतील. तर मला असं वाटतं की विज्ञानाला धरून जर का त्यांनी शेती केली आणि विज्ञान शेती ज्याला आपण म्हणतो, सेंद्रिय शेती ज्याला म्हणतो, नैसर्गिक शेती ज्याला आपण म्हणतो आणि विज्ञानावरती आधारित जर का शेती त्यांनी केली तर मला वाटतं अल्निनो हा प्रश्न त्यांच्यासमोर आणि एकंदरीत जगासमोर मला असं वाटतं की हा फार छोटा प्रश्न असेल. या सर्व गोष्टीची काळजी घ्यायला हरकत नाही आहे. पॅनिक होऊ नका. जे फोरकास्ट मिळतं त्याच्याकडे नक्की बघा आणि त्याप्रमाणे आपली शेतीच्या कामाचं नियोजन करणं अतिशय गरजेचं आहे. सर, महाराष्ट्रामध्ये एकूण 36 जिल्हे आहेत आणि प्रत्येक जिल्ह्याचं एक वैशिष्ट्य आहे, ते म्हणजे भौगोलिकदृष्ट्या. आणि त्यातलं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे पावसाबद्दलचा, हवामानाबद्दलचा असलेला सरासरी आढावा. तर या 36 जिल्ह्यांमध्ये आपलेले जे शेतकरी बांधव आहेत त्यांच्यासाठी तुमच्या काही खास विशेष सूचना किंवा काही माहिती त्यांना या मोसमापाशी जावी असं काय आपणास वाटतं आहे का? त्यांना काय आत्ता माहिती असणं गरजेचं आहे, त्यांनी काय करावं याबद्दल जरा विशद कराल का? मला असं वाटतं की सर्वसाधारणतः हवामान विभागाकडून आलेल्या पुढच्या 5 ते 15 दिवसांमध्ये काय होणार आहे, कशा प्रकारचा पाऊस असेल, वारे असतील, तापमानामध्ये किती चढ उतार असतील, या सर्व गोष्टीची माहिती जर का त्यांना तंतोतंत मिळाली आणि त्यांनी ती अंगीकारली तर मला असं वाटतं की जागतिक स्तरावरती काम करणारा जो अल्निनो आहे त्याच्याकडे थोडंसं दुर्लक्ष होईल, पण आपलं काम जे आहे ते पुढे सरकेल असं मला वाटतं. त्यामुळे तरी पण ॲज अ पॉलिसी मेकर अल्निनो किंवा ला निना हे मोठे प्रश्न आहेत आणि त्याचा जो एकंदर त्याचा जो आवाका आहे तो फार मोठा आहे. एखाद्या जिल्ह्यासाठी किंवा एखाद्या शहरासाठी त्याचा तसा काही डायरेक्ट रिलेशन आपल्याला इथे लावता येणार नाही. विज्ञानम जनहिताय. सर, आपण पाहतो की परदेशामध्ये आणि जे प्रगत देश आहेत त्यामध्ये हवामानबद्दलचा त्यांचा अंदाज, त्यांची उपकरणं, त्यांचा त्याच्यामागे असलेलं शास्त्र हे खूपच ॲडव्हान्स आहे. म्हणजे मला आठवत आहे की क्रिकेटच्या मॅचमध्ये वादळ कधी येणार, पाऊस एक्झॅक्ट किती वाजता चालू होईल याचे अंदाज हे अतिशय व्यवस्थितपणे सांगितले जातात. तर आपल्यासारख्याकडनं आम्हाला एक मोलाचं मार्गदर्शन हवं आहे की आपल्या शासनाने काय अशी उपकरणं घ्यावीत, काय अजून अशा उपाययोजना कराव्यात की जेणेकरून आज आपल्याकडलं पावसाबद्दल, हवामानाबद्दल असलेलं भारतीय सरकारचं जे भाकीत आहे ते इतर देश पण ग्राह्य धरतील. यासाठी आपल्याला काय सुचवावं असं वाटतं? की भारतातलं हवामान आणि युरोपियन देशातलं हवामान ह्या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे सफरचंद आणि पेरू याची जर का आपण कंपॅरिझन करायला लागलो आणि असं आपण म्हटलं की सफरचंद चांगलं आणि पेरू चांगला नाही आहे तर मला वाटतं ती जी चूक आपण करू, नेमकी तीच चूक आपण युरोपातलं हवामान किंवा भारतातलं हवामान याच्याबद्दल करताना करू. एकंदरच इकडचे जे हवामान आहे ह्याला आपण कॅओटिक म्हणतो. तर कॅओटिक म्हणजे हे अचानक कुठून तरी निर्माण होणार आहे. युरोपमधलं असं आहे की कर्जतमधून निघालेली ट्रेन ती कल्याणला कधी पोचेल आणि ठाण्याला कधी पोचेल हे जसं मला माहीत असतं, तर तिथे तशा प्रकारचे सिस्टम निर्माण होतात. त्यामुळे आपल्याला सांगता येतं की यावेळी या ठिकाणी बर्फवृष्टी होईल किंवा या ठिकाणी थंडी पडेल वगैरे.
पण आपण बऱ्याचदा बघितलं असेल की तिथेही जे सामने होतात किंवा तिथेही जे स्पोर्ट्सचे खेळ होतात तर ते पण बऱ्याचदा हवामानामुळे कॅन्सल झालेल्या मॅचेस आपण बघितले आहेत. भारत आणि इंग्लंड विरुद्ध ज्यावेळी आपण तिथे खेळायला जातो तर बरेचसे मॅचेस पावसामुळे किंवा पुअर व्हिजिबिलिटीमुळे कमी झाले आहेत. मला तर असं आठवतं की शारजामध्ये क्रिकेट खेळताना जे धुळीचं वादळ आलं होतं जिथे सचिन तेंडुलकरने सेंचुरी मारली होती. तर असं नाही की हवामान जे आहे प्रत्येक देशामधलं बदलतं हवामान आहे आणि ते प्रत्येक देशासाठी आणि संपूर्ण जगासाठी एक मोठं आव्हान आहे. त्यामुळे त्याच्याकडे फक्त शास्त्रीय दृष्टिकोनातून बघण्याची गरज आहे. हवामान विभागाने काय करावं आपण प्रश्न विचारला की ज्यावेळी वेन यू टेक अ फ्लाईट फ्रॉम हिअर टू फ्रँकफर्ट की इथून तुम्ही अमेरिकेमध्ये किंवा कुठेतरी जाता विमानाने तर त्याला लागणारं जे पूर्वानुमान आहे ते ग्लोबल पूर्वानुमान आहे, जागतिक पूर्वानुमान आहे. त्याच्यामध्ये भारताचा वाटा आहे. जर का ते नसेल तर ते पूर्वानुमान ॲक्सेप्ट होणार नाही आहे. तर आपला जो भारताचा हवामानाचा जो दर्जा आहे तो जागतिक स्तरावरती अतिशय उच्च आहे आणि ॲक्सेप्टेबल आहे, स्वीकारित आहे. त्यामुळे बऱ्याचदा आपल्या मनामध्ये शंका असतात की आपल्याकडे काही अडचणी आहेत, तर तसं नाही आहे. आपण ज्या विषुववृत्तीय प्रदेशामध्ये राहतो इकडचं हवामान एक वेगळ्या नैसर्गिक बाबींमुळे निर्माण होणार आहे जे युरोपियन देशामध्ये आपल्याला होत नाही आहे. पण मला असं वाटतं की भारताने खूप मोठी भरारी मांडलेली आहे. सर, क्लायमेट चेंज, अल निनो, ला निना आणि अजून काही होत असलेले हवामान बदल जे कदाचित आपल्याला आत्तापर्यंत माहीत नाहीत, पण या सर्व गोष्टींबद्दल प्रगत संशोधन व्हावं यासाठी जे नवतरुण संशोधक आहेत त्या लोकांना तुम्ही काय सूचना द्याल? कुठल्या विषयावर त्याने कशा पद्धतीने संशोधन करावं की जेणेकरून त्याचा महाराष्ट्र व भारत सरकारला खूप लाभ मिळेल आणि ज्याला आपण व्हॅल्यू ॲडिशन म्हणतो ते आपल्या बळीराजापर्यंत पोहोचेल? आपल्या देशामध्ये आणि आपल्या राज्यामध्ये अशा प्रकारच्या वेगवेगळ्या संस्था आहेत जिथे आपल्याला क्लायमेट चेंज, ग्लोबल वॉर्मिंग, हवामानातील बदल याच्यासाठी काम करायची संधी आपल्याला निर्माण होऊ शकते. तशा प्रकारच्या संध्या उपलब्ध आहेत. पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत अनेक ऑफिसेस आहेत ज्याच्यामध्ये भारतीय हवामान विभागमध्ये मी काम करत होतो आणि अर्थात पुण्याला अजून पण काही संस्था आहेत ज्याला IIT म्हणतो, विषुववृत्तीय हवामानशास्त्र विभाग जो आहे. अशा अनेक संस्था आहेत ज्या तशा प्रकारचं संशोधन, हवामानासाठी लागणारं संशोधन द्यायत जागतिक स्तरावरती आणि राष्ट्रीय स्तरावरती काम करणार आहेत. अर्थात याला प्रत्येक गोष्टीला एक प्रामुख्याने लागणारं बेसिक क्वालिफिकेशन म्हणजे तो इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट असला पाहिजे, कम्प्युटर सायन्स म्हणा किंवा इलेक्ट्रॉनिक्समधला ग्रॅज्युएट असला पाहिजे. गणिताचा अभ्यास जर का त्याला येत असेल तर ते उत्तम आहे. फिजिक्स हवंच आहे. तर पोस्ट ग्रॅज्युएट किंवा ग्रॅज्युएट किंवा इंजिनिअरिंग MTech सारख्या ज्या गोष्टी आहेत अशा प्रकारचं जर का बेसिक क्वालिफिकेशन असेल तर मग त्या संस्थांमध्ये त्याला तशा प्रकारचं ट्रेनिंग दिलं जातं आणि तशा प्रकारच्या माध्यमातून ते करतात. मला ते सांगायला आवडेल की भारतीय हवामान विभागातून आणि पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे अनेक वैज्ञानिक जे आहेत ते जागतिक स्तरावरती अतिशय उच्च पदांवरती काम करताना आज आपल्याला दिसत आहेत. जे जागतिक रिपोर्ट आज आपल्याकडे येत आहेत ते जर का आपण बघितले तर त्याच्यामध्ये भारतीय वैज्ञानिकांचा फार मोठा सहभाग आहे. हे एक दर्शवतं की सर्वसाधारणतः आपला वैज्ञानिकाचा जो दर्जा आहे खास करून हवामानशास्त्रामधला तो अतिशय उच्च आहे. अजून एक गोष्ट, डिझास्टर मॅनेजमेंट ज्याला आपण म्हणतो की आपदा नियंत्रण जे आहे हे प्रत्येक कंपनीला हवं आहे. कारण प्रत्येक उद्योगधंदा जो आहे तो हवामानशास्त्राशी निगडीत आहे. प्रत्येक फॅमिली जी आहे, प्रत्येक परिवार जो आहे तो हवामानशास्त्राशी निगडीत असे म्हणेल. त्यामुळे अशा प्रकारच्या गोष्टींचं ज्ञान आणि त्याच्यासाठी लागणारी जी साधनं आहेत ही नक्कीच उपलब्ध आहेत आपल्याकडे आणि त्याच्याकडे जर का आपण व्यवस्थितपणे बघितलं तर मला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये नवीन नवीन उपक्रम ज्याला आपण स्टार्टअप्स म्हणतो तर तशा प्रकारचे स्टार्टअप्स ऑलमोस्ट सर्व IIT जे आहेत अशा प्रकारच्या स्टार्टअप्सना चांगला त्याला प्रोत्साहन देतं. अनेक संस्था आहेत, अनेक मिनिस्ट्री आहेत जे क्लायमेट सायन्सवरती काम करतात. फक्त IMD किंवा पृथ्वी विज्ञान मंत्रालय नाही तर अजून पण काही मिनिस्ट्री आहेत ज्या क्लायमेट संबंधित गोष्टीशी काम करतात. तर अशा प्रकारचं संशोधन आपल्या देशाला पूरक आहे असं मी म्हणेन. सर, तुम्ही खूपच छान माहिती दिलीत. आज DD सह्याद्रीच्या विज्ञानम जनहिताय या मराठी विज्ञान परिषद प्रस्तुत कार्यक्रमात आज तुम्ही सर्वांना फक्त अल निनो आणि ला निनाबद्दल न सांगता आत्ता काय करायला हवं आणि पुढे काय काळजी घ्यायला हवी हेही छान सांगितलं. विज्ञानम जनहिताय या मालिकेमध्ये अशाच आपल्या आवडीच्या आणि रुचीच्या अनेक विषयांवरती योग्य तज्ज्ञांना बोलवून
आम्ही पुन्हा एकदा आपणास भेटू. तोपर्यंत नमस्कार. जनहिताय विज्ञानं जनहिताय विज्ञानं जनहिताय विज्ञानं